शरद पवार गट आणि भाजपचा बंडखोर गट भिवंडी महापालिकेत पोहोचले। थोड्याच वेळात भिवंडीचा महापौर जाहीर होणार आहे। भाजपमधून फुटलेल्या गटाला काँग्रेसने पाठिंबा दिलाय। नारायण चौधरींचा सेक्युलर फ्रंट मध्ये जाण्याचा निर्णय। भाजपमध्ये उभी फूट पडल्याने संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय सुरू झालाय। भाजपकडून स्नेहा पाटील यांचा उमेदवारी अर्ज, शिवसेनेकडून सुचिता म्हात्रे, बाळाराम चौधरी ही रिंगणात आहे। भाजपचे बंडखोर नगरसेवक आणि महापौर उमेदवार नारायण चौधरी तसेच काँग्रेसचे तारिक मोमीन उपमहापौरचे उमेदवार महापालिकेत पोहोचलेले आहे। महापौर पदासाठीच्या संपूर्ण तयारीशी 2 बससह दाखल झाले। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा म्हात्रे आणि समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख हे देखील उपस्थित आहेत। भिवंडी महानगरपालिकेच्या आज महापौराची निवडणूक होणार असून काही वेळातच महापौर कोण हे जाहीर होणार आहे। आपण पाहू शकता सकाळपासूनच प्रशासक सज्ज झाला असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील इथं तैनात करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे भिवंडी महानगरपालिका महापौर पदासाठी भिवंडी महानगरपालिकेमध्ये महापौरासाठी 9 अर्ज दाखल झाले असून यामध्ये राजकीय पक्षाचे 5 उमेदवारांचा अर्ज आहेत तर अपक्षांचे 4 आहेत। तसेच उपमहापौरासाठी 6 राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यात राजकीय पक्षांचे 4 उमेदवार तर 2 इतर। विशेष म्हणजे महापौर पदासाठी भाजप, शिवसेना, शिंदे गट, काँग्रेस तर अपक्ष उमेदवारांची चौरंगी लढत होणार आहे। दुपारी 12 ते 3च्या दरम्यान महापालिकेच्या सभागृहात महानगरपालिकेचं निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि त्यात महापौर कोण हे चित्र स्पष्ट होणार आहे। तसेच भाजपाचे नारायण चौधरी याचं नाव अग्रेसर आहे। भिवंडी नांदी गजरे।